नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. कुण्या राजाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी गुंजाच्या रूमचा दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते तर कबीर आणि गुंजा एकमेकांचा हात हातामध्ये घेऊन एकमेकांसोबत रडत असतात. तर मृण्मयी हे सर्व बघून तिला तर धक्का बसतो आणि ती जोराने कबीर असे ओरडते. तेव्हा मात्र कबीरला जाग येते आणि तो म्हणजे मृण्मयी ही झोपलेली असते आणि बेडजवळ बसलेला असतो आणि कबीरचे हे एक स्वप्न असते. जेव्हा स्वप्नातून तो बाहेर येतो तेव्हा मोबाईलची रिंगही वाजत असते आणि त्याच वेळेस कबीरला जे काही गुंजासोबत तो स्वप्नामध्ये बोललेले असतो तो सर्व क्षण त्याला आठवू लागतात. आणि त्याच वेळेस मृण्मयीला सुद्धा जाग येते आणि दरवाजा वाजतो. तर मृण्मयी उठायला लागते तर कबीर म्हणतो की थांब, आणि कबीर दरवाजा उघडतो तर कविता आणि गुंजा ह्या चहा घेऊन आलेल्या असतात. मृण्मयी म्हणते की गुंजा चहा घेऊन आलीस का? तेव्हा कविता म्हणते की हो, चहाची आता तर गरजच आहे तुम्हाला दोघांना पण, कारण थंडी इतकी वाढलेली आहे. तेव्हा कबीर म्हणतो की वहिनी पुरे. तर कविता म्हणते मृण्मयी काय रात्रभर तर झोपलेली दिसत नाही. तेव्हा कबीर म्हणतो की वहिनी, मला आणि मृण्मयीला तुमचा खट्याळपणा माहितीच आहे. तेव्हा कविता म्हणते की मी काय खट्याळपणा केला आणि तुम्ही मृण्मयीला रात्रभर झोपून सुद्धा दिले नाही, म्हणून तुमचा खट्याळपणा दिसतो ना. तेव्हा मृण्मयी म्हणते की नाही ग, तसे काही नाही. तेव्हा कविता म्हणते की घ्या, तसे काही नाही म्हणजे. तेव्हा गुंजा जायला निघते तर कविता म्हणते की गुंजा 1 मिनिट थांब, आणि कबीरला विचारते की कबीर भाऊजी, तुमच्यात आणि गुंजामध्ये काही झाले का? आणि मृण्मयीला सुद्धा विचारते की मृण्मयी, गुंजा तुम्हाला डिस्टर्ब करते का? तेव्हा कबीर म्हणतो की म्हणजे काय, आणि तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले? तेव्हा कविता म्हणते की अहो भाऊजी, हे सांगायला का लागते, कारण सर्व काही गोष्टी ह्या जे समोर असतात त्यावरून समजतात. आणि कविता म्हणते की मी गुंजाला आत्ताच इतक्यात म्हणले होते की तुम्हाला दोघांना चहा नेऊन दे, तर गुंजा नाही आणि लहान मुलासारखी घाबरत नाही नाही करत होती, म्हणून मीच तिला म्हटले की चल माझ्यासोबत, आणि कोण तुला बोलतं ते मी बघते, म्हणून तिला येते मी माझ्यासोबत घेऊन आले. तेव्हा गुंजा घाबरतच म्हणते की नाही, मला कोणीच काही बोललेले नाही. तेव्हा कविता म्हणते की जाऊ दे आता हे सर्व, आणि मृण्मयीला विचारते की काय मृण्मयी, नवा AC व्यवस्थित चालला आहे की नाही? मृण्मयी म्हणते की अगं कविता, रात्री इतकी घामाघूम झाले होते मी. तेव्हा कविता लगेच तोंड वासवते तर कबीर म्हणतो की AC बंद पडला होता म्हणून. तेव्हा कविता हसतच म्हणते की भाऊजी, एक काम करा, कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही दोघे हनीमूनसाठी जा. आणि गुंजाला म्हणते की गुंजा, या दोघांनी कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जायला नको का? तेव्हा गुंजासुद्धा म्हणते की हो, आणि नव्या नात्याची सुरुवात ही मनासारखीच व्हायला हवी. तेव्हा कविता म्हणते की 1 मिनिट, मी आईंनाच हे सर्व सांगते म्हणजे त्या तयार करतील, म्हणून कविता बाहेर जाते. तर गुंजा मृण्मयीच्या हातामध्ये ती चहा देते आणि बाहेर जायला निघते. तर मृण्मयी लगेच कबीरचा हात हातामध्ये घेते आणि कबीरला म्हणते की आपला हनीमूनचा जो काही प्लॅन आहे ना, तो इतक्यात करण्याची काही घाई नाही, तू हवा तेवढा वेळ घे. तर कबीर लगेच मृण्मयीच्या हातातून आपला हात हिसकावतो. तर गुंजा हे सर्व ऐकते आणि गुंजा मनात म्हणत असते की देवी आई, हा कसला संसार आहे, त्यामध्ये एखाद्या सुद्धा जीवाला तू सुख का लाभून देत नाही. तर कबीर बाजूला निघून जातो. तर इकडे सर्वेश्वर झोपलेला असतो आणि स्वप्नामध्ये जे काही डोंगरवाडीचे पूर्णपणे झोपड्या जळून गेलेल्या असतात आणि सर्वेश्वरची मुलगी म्हणजे गुंजा त्यामध्ये खूप रडत असते. हे सर्व क्षण त्याला आठवतात. तेवढ्यात सर्वेश्वरची आई येते आणि त्याला उठवते. तेव्हा तो सर्वेश्वरला विचारते की अरे सर्वेश्वर, तू झोपेमध्ये इतका का कणत होता? तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आई, मला पुन्हा तेच स्वप्न पडले ग. त्या जळणाऱ्या झोपड्या आणि त्या झोपडीच्या म्हणजे जळणाऱ्या झोपडीमध्ये एका लहान मुलीचा रडण्याचा असा बेसूर आवाज. आई म्हणते की अरे सर्वेश, स्वप्नच आहे, तू इतका व्याकुळ का होतोस? सर्वेश्वर विचारतो की आई, प्रत्येक वेळी एकच स्वप्न कायम जर पडत असेल तर त्यामागे काही संकेत असेल का? तेव्हा आई त्याला बसण्यासाठी सांगते आणि विचारते की तू मानस या तज्ज्ञाकडे गेला होतास का? सर्वेश्वर म्हणतो की आई, सर्व काही करून झाले परंतु काही उपयोग नाही, आणि माझ्या मनामध्ये जी अंतर्मनात एक खोलवर दडून बसलेली एक भीती असेल का एखादा संकेत असेल का, यातून बाहेर पडण्याचा मी खूप विचार केला,
आणि तुझा विश्वास बसणार नाही यासाठी मी उपवास तापास आणि गंडे दोरे सर्व काही करून बघितले, परंतु काही फरक पडत नाही. आणि ही स्वप्नात येणारी लहान मुलगी माझ्या स्वप्नात येण्यावाचून काही थांबतच नाही. तेव्हा आजी म्हणते, हा संकेत असेल तर जो काही संकेत देतो तोच याचे सोल्युशनसुद्धा तुला देईल. अरे तुझे मन आता हळवे झालेले आहे, कारण जगातले एक खूप मोठे दान म्हणजे कन्यादान केलेस तू. आणि कन्यादानाचं पुण्य हे खूप मोठे असते आणि इतकी जबाबदारी तू पार पाडली आणि त्या सर्वाचा तुझ्यावर ताण पडला असेल, त्यामुळे तू 2-3 दिवस चांगला आराम कर, म्हणजे तुला बरे वाटेल. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की एक मुलगी रडत गेली आणि दुसरीसुद्धा रडत रडत स्वप्नामध्ये आली. आणि या सर्वाचा काय अर्थ असेल ग आई? तेव्हा आई म्हणते, स्वप्ने म्हणजे माणसाच्या मनाचे हे खेळच असतात आणि माणूस त्यामध्ये पूर्णपणे वाहवत जातो. म्हणून ते अर्थ लावण्यापेक्षा काय असेल ते आपल्या समोर येईलच. आणि तू त्या मुलीचा चेहरा आहे ना, त्याचे सर्व एक मस्त असे समोर चित्र काढ, कारण तू एक चित्रकार आहेस. मग आपोआप तुझ्या समोर सर्व उत्तरे तुला मिळतील. तेव्हा आई ही सर्वेश्वरला म्हणते की आता माझ्या नातीचे लग्न झाले, तोपर्यंत मी इथे थांबले, मग आता मी जायला निघते. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आई प्लीज नको, मृण्मयीसुद्धा आता या घरातून गेली, तू जाऊ नकोस. तेव्हा आई म्हणत असते की नको सर्वेश्वर, माझेसुद्धा तिकडे काम आहे, ते कामं खोळंबलीत, मग मला जावीच लागेल. तेव्हा आईही खाली निघून जाते. त्यानंतर मृण्मयी तयार होते आणि कबीरसुद्धा तयार होऊन निघलेला असतो. तर मृण्मयी त्याच्या हातामध्ये रुमाल देते. तर मधू म्हणते की हे बघ कबीर, मी तुला म्हटले होते ना, आता माझी रुमाल देण्याची वेळही बदलणार आणि मृण्मयी सर्व काही काम हे व्यवस्थित करणार. तेव्हा गुंजाही लगेच कबीरसाठी चहा घेऊन येते आणि मृण्मयीच्या हातामध्ये तो चहा देते. तर विजय विचारते की साहेब इतक्या लवकर तयार होऊन चालले तरी कुठे? तेव्हा मृण्मयी म्हणते की जे मित्र त्यांच्या लग्नाला आले नाहीत ना, त्यांच्यासाठी आज लंच आहे म्हणून ते चाललेत. तर विजय म्हणते की त्यांना लग्नाला येण्यासाठी काय झाले होते? तेव्हा कबीर म्हणतो की पत्रकारांचे हे असेच असते, मी माझ्या लग्नामध्ये होतो, हेच माझं नशीब. तेवढ्यात गुंजाही डब्यामध्ये काहीतरी घेऊन आलेली असते आणि लगेच मधू म्हणते की हे बघ आमचंच नशीब आहे, तू लग्नामध्ये होत असते. तेव्हा कबीर म्हणत असतो की अहो काकू आणि आई, जी बॅचलर पार्टी आहे ना ती राहिली. तर विजय म्हणते की आता कसला बॅचलर, तू लग्न होऊन 2-4 दिवस झाले. तेव्हा मृण्मयी म्हणते की असे काही नसते आणि लग्न झाल्यानंतर काही लोक हे बॅचलरच असू शकतात. तर कबीर आणि मृण्मयी एकमेकांकडे बघत असतात आणि गुंजासुद्धा. तेव्हा मृण्मयी लगेच म्हणते की नाही, लग्न झाल्यानंतर काही लोक हे आपल्या मित्रांसाठी बॅचलरच असतात. तसाच कबीर एक जिंदादिल माणूससुद्धा आहे. विजय म्हणते की तू काय बोलते ते समजत नाही आणि मधूला म्हणते की चल आतमध्ये जाऊ आणि उगाच नव्या नवरीच्या मध्ये आपला रोमांस बिघडवायला नको. तेव्हा गुंजा, मधू, विजय ह्या आतमध्ये जातात. तर लगेच उमेर बाहेर गाडी घेऊन हॉर्न वाजत असतो. तर कबीरसुद्धा जायला निघतो. तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीर, तू मगाशी जे काही बोलले ते तुझं म्हणजे तुला नाही बोलले म्हणून ती सॉरी बोलते. तेव्हा कबीर म्हणतो की नाही मृण्मयी, कारण तू मला इतक्यात समजून घेतले तेच माझ्यासाठी पुष्कळ आहेत. आणि कबीर लगेच तिथून जायला येतो. तर उमेर बाहेर आलेला असतो आणि सर्व घराची सजावट बघून उमेर विचारतो की अरे कबीर, हे सर्व बारशाला काढणार का? तेव्हा कबीर म्हणतो की अरे उमेर, काही काय बोलतोस? दुपारी तो कॉन्ट्रॅक्टदार येणार आणि काढून घेऊन जाईल. तेवढ्यात मृण्मयी बाहेर येते आणि खुश होऊन कबीरला बाय बोलते. तर उमेर हा कबीरला चिडवतो आणि तू आतमध्ये बाय वगैरे काही करून आलास की नाही असे विचारतो. आणि उमेर मृण्मयीला विचारतो की AC वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे ना? तर मृण्मयी म्हणते की हो ना, आणि बाहेरूनच काय विचारता, आतमध्ये या, चहा करते. उमेर म्हणतो की फक्त चहावरच भागवणार का? तर मृण्मयी म्हणते की अहो आतमध्ये या, मी पोहे करते गरम गरम. तेव्हा उमेर लगेच जायला निघतो. तर कबीर म्हणतो की अरे अगोदरच आपल्याला उशीर झाला आणि तू तर पोहे चहा, आणि मृण्मयीला म्हणतो की तू आतमध्ये जा, हा बोगास तुला चिडवेल. तेव्हा मृण्मयी पुन्हा बाय बोलते आणि लव यू सुद्धा बोलते. तर उमेर हा हसतो आणि मी काही ऐकले नाही असे मुद्दाम म्हणतो. तर कबीरसुद्धा खुश होऊन सी यू बोलतो. तर मृण्मयी आतमध्ये जाते
उमेर विचारतो की कबीर तू घरी काय सांगितले की कुठे जातोस. तेव्हा कबीर म्हणतो की बॅचलर पार्टीला. तेव्हा उमेर म्हणतो की अरे बॅचलर पार्टी ही लग्ना अगोदर असते. तर कबीर म्हणतो की आतमध्ये ही पुराण ऐकले आणि आता तुझे बास कर. तेव्हा उमेर म्हणतो की तुला खोटंसुद्धा बोलता येत नाही. कबीर म्हणतो की कसं येणार, कारण मी गुन्हेगार आहे ना. त्या घरामध्ये मृण्मयीच्या नजरेला नजर देता येत नाही आणि गुंजाला डोंगरवाडीला न्यायचे कसे त्याचा मार्ग मिळत नाही. त्यामुळे माझे येथे घुसमट होते. रात्री झोपल्यानंतर हत्यार घेऊन डोंगरवाडीचे माणसं दिसतात आणि सर्व माझी घुसमट होते. सकाळी उठल्यानंतर येथे काहीच नाही असे दिसते. साधा मृण्मयीला मी न्याय देऊ शकत नाही. तेव्हा उमेर हा कबीरला शांत करतो. त्यानंतर इकडे मृण्मयी आपल्या रूममध्ये कबीर जे काही बोललेला असतो की मला थोडासा वेळ हवा कारण मी डिस्टर्ब आहे, हे सर्व तिला क्षण आठवतात. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. तेवढ्यात मायाचा फोन मृण्मयीला येतो. तर मृण्मयीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते. तर माया विचारते की अगं काय झाले, तुझं काहीतरी बिनसले वगैरे की काय. तर मृण्मयी म्हणते की नाही. तेव्हा माया म्हणत असते की आपलं लग्नानंतर मायलेकीचं म्हणजे अजून नातं आहेच आणि त्या अगोदर आपलं मैत्रीचं एक नातं होतं, त्यामुळे तू आत्तापर्यंत सर्व काही माझ्याशी शेअर करत आली. मग काल रात्री कबीर आणि तुझ्यामध्ये काही झाले का. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते की मम्मा काय बोलतेस तू हे सर्व. मृण्मयी विचार करत असते की मम्माला जर आता हे सर्व सांगितले तर आणखीन प्रॉब्लेम वाढेल. माया विचारते की मृण्मयी सर्व ठीक आहे ना. मृण्मयी म्हणते की हो ना, आणि कबीर खरंच खूप रोमॅन्टिक आहे आणि इनफॅक्ट आता आम्ही हनीमूनला जाण्याबद्दलच बोलत होतो आणि सर्व काही खूप छान आहे आणि मी खरंच खूप खुश आहे आणि आज तुम्हाला बोलवते. म्हणून मृण्मयी लगेच फोन ठेवते आणि खूप रडत असते. तेव्हा माया विचार करते की कबीर तुला हनीमूनला घेऊन जाईल किंवा नाही जाईल. मग मीच तुमच्यासाठी हनीमूनचे जे काही तिकीट आहे ते बुक करते आणि तो हनीमूनला तुला कुठे नेणार, ते डोंगरवाडी सोडून इतर कुठे. तेव्हा मीच तुझ्यासाठी जे काही हनीमून पॅकेज आहे ते रेडी करते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मृण्मयी ही गुंजाला म्हणत असते की मी येथे राहून प्रोफेसर होण्यापेक्षा तुझ्या म्हणजे डोंगरवाडीला राहून एक मस्त तुझ्यासारखी समजदार झाले असते. माझ्यासारखी जिंदगी ही तुमच्या वाट्याला कधीच यायला नको. तेव्हा मृण्मयीला धक्का बसतो. त्यानंतर इकडे कबीर हा उमेरला म्हणत असतो की मी आणि मृण्मयी हनीमूनला जाणार, पण त्या अगोदर मी गुंजाला डोंगरवाडीला सोडून येणार. जी कहाणी डोंगरवाडीला सुरू झाली होती ती डोंगरवाडीला संपवायला हवी. तर उमेरला धक्का बसतो.